रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हे सुख झाले व साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे म्हणून विठ्ठल आवडे
खादिये परी समागमय खादे परी संत समागमय खादिये परी समागमय खादे परी भाविकांचे द्वारी श्वानयात भाव्याचे बळी स्वानयाचे भाव्याचे बळी स्वानयाचे तेथे राम नाम होईल श्रवण हे राम नाम होईल श्रवण हे राम नाम होईल श्रवण हे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टा गणेल भोजन उदिष्टाचे कामारी बटिका सेविता कामचे उचित सेवेचे हटित कामारी बटिका सेविता सेवक कामारे बटिका सेवेचे सेवक दीनापणे रंगते देवले तीन पनवते जते पर तीन रंगवरे तेते बरे तेथे राम नाम होईल श्रवण हे राम नाम होईल श्रवण राम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टात गणेल भोजन उदिष्टाचे गणेल भोजन उदिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तू म्हणे सर्व सकच्या संगते तू म्हणे सर्व सुख त्या संगती घडेला पंगती संताची या घडेला पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टात घडेला भोजन उदिष्टाचे गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबार कुमाई गोपाल कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार ताळी जय विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार जय जय कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई हरिभक्त पराय संत समागमी एकाली संत समागमी एकाली संत समागमी एकाली संत स्वामी
हे संत समागम एकाती परी संत समागम एकाती परी रावे
हे घडेल भोजन हे घडेल भोजन हे घडेल भोजन हे घडेल घडेल भोजन भोजन उदिताच घडे घडेल भोजन उदिताच घडेल घडेल भोजन घडेल संत समागम एखादिये परी आवाज असा गोंगाट होते थोडस हरी विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल संत समागम एखादिये परी भावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी वटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गप्रथमनम पाण्डुरङ्गकरुप्रथमनम पाण्डुरङ्गकरुप्रथमनम
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सोबटा तीन शिरे सहा हात तया माझी दंडवत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठाल विठ्ठल संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अक्षर ब्रह्म अवलौकिक ज्ञान अवलौकिक काव्य अवलौकिक तत्परता अवलौकिक कार्य तत्परता चक्रवर्ती साम्राज्य भूषण ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापुरी निवास माऊली ज्ञानोबराय यांनाही प्रिय असणारे व तसेच वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार असलेले साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु आणि या विश्वालाही सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, संतपर प्रकरणातील आहे आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संगतीचं महत्त्व आपल्याला पटवून देतात की जीवन जगत असताना माणसाने चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. चांगल्याची संगत जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. संत समागम एखादी परी, संतांचा समागम एखादी परी, परी म्हणजे प्रकार, कोणत्या का होत नाही प्रकाराने पण चांगल्याची संगती जीवनामध्ये कर. मग तुमच्यासारखे साधक मंडळी समोर बसलेले होते, थोडासा बेस द्या. तुमच्यासारखे साधक मंडळी समोर बसलेले होते, त्यांनी तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय तुम्ही सांगता संतांची संगती करा, पण जर आम्हाला कुत्र्याचा जन्म मिळाला तर? बरोबर आहे ना माझा प्रश्न? तुम्हाला मी सांगितलं संतांची संगती करा, पण जन्म मरण हे कोणाच्या हातात आहे का? पुढचा जन्म कोणता मिळेल हे आपल्या हातात आहे का माऊली? तुम्ही बोलत नाही का? आवाज येतो ना माझा? विठ्ठल 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 विठ्ठल. उत्तर देत चला, नाही तर मला समजायचं नाही. एका गावात माऊली माझं कीर्तन होतं, प्रश्न विचारत राहिले लोकांना मी, ते फक्त मान हलवायचे. एखादी ओवी एखादा श्लोक जर म्हटला तर ते असे मान हलवायचे. आता मला वाटायचं या गावाचा चांगला अभ्यास आहे, चांगले अभ्यासू माणसं समोर आहे, मी प्रमाणाच्या बाहेर गेले नाही, अभंगाच्या बाहेर गेले नाही. पण कीर्तन झाल्यावर मी गावकऱ्यांना म्हटलं, काय अभ्यास आहे तुमच्या गावकऱ्यांचा? ते म्हणे, ताई तसं काही नाही, ते सगळे बैरे आहेत म्हणे. म्हणून तुम्ही बैरे वगैरे नाही ना? पुढचा कोणता जन्म मिळणार हे आपल्या हातात आहे का? अजिबात नाही. जर आम्हाला कुत्र्याचा जन्म मिळाला तर
तुकोबाराय म्हटले हरकत नाही, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. श्वान म्हणजे कुत्रा. तुम्हाला संगती चांगल्याची करायची असेल, कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी सुद्धा चांगल्याच्या दारात राहून तुम्ही त्यांची सेवा करा. मग परत प्रश्न केला, फायदा काय होणार? फायद्याशिवाय जग चालतं का? फायद्याशिवाय जग चालत? मग फायदा काय होणार? तुकोबाराय म्हटले, कुत्र्याचा जरी जन्म मिळाला, फायदा असा होणार, जरी कुत्र्याला बोलता येत नसलं पण कुत्र्याला ऐकायला मात्र नक्की येतं. फायदा असा होणार, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. तेथे रामनामाचं श्रवण तुम्हाला मिळणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, कामारी बटीक सेवेचा सेवक. बटीक कामारी वा सेवेचा सेवक वा सेवेचा दास व्हा. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की प्रत्येक जण इथं बसलेला जो मनुष्य आहे, आपण सुद्धा प्रत्येकाला अपेक्षा फक्त सुखाची आहे. बरोबर आहे ना? तसं त्या साधकाने सांगितलं, तुकोबाराय आम्हाला काही संतांच्या संगतीची गरज भासत नाही, आम्हाला काही त्या साधू संतांची गरज नाही, त्या महाराज लोकांची गरज नाही, आम्हाला वारकऱ्यांची गरज नाही, आम्हाला पाहिजे फक्त सुख. काय पाहिजे प्रत्येकाला? सुख. सुख पाहिजे. तुकोबाराय म्हटले सुखच पाहिजे ना? तुका म्हणे सर्व प्रकारचे सुख तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. सुखाचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. म्हणून तुम्ही काय करा? संतांची संगती करा. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सोप्या पद्धतीने भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. तद्वत कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे, कर्तव्य आहे. म्हणून सालाबादाप्रमाणे सुरू असणारा सुंदर असा सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने वर्ष 50वे, बरोबर ना? तुमच्यासाठी तुम्ही जोरदार एकदा टाळी वाजवा. काय होतं, सभामंडपमध्ये रिटर्न व्यवस्थित येत नाही, असं गोंगाट झाल्यासारखं वाटतं. तुमच्या पद्धतीने असं क्लिअर आवाज माझा मला आला पाहिजे, असं काहीतरी करा. एवढ्या वर्षापासून आपण या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम करता. मी भरपूर तुमच्या परिसरामध्ये कीर्तनं केले. तुमचं गावाचं नाव चांगल्यापैकी ऐकून आहे, कारण भाऊचा नामचा परिचय 5-6 वर्षापासून आहे की वारकरी लोक तुमच्या गावात भरपूर आहेत. बरोबर आहे ना? त्यासाठी परत एकदा टाळी वाजवा. ही साधू संतांची कृपा आहे. पण मला खरं सांगा, एवढी संख्या आहे का गावामध्ये? महिला मंडळ, आज ज्यांच्याकडं आमचं भोजन होतं, एवढा सुंदर बेत बनवला, 2-4 भाज्या बनवल्या, मला तर आठवत पण नाही काय काय खाल्ल्या. म्हणजे एवढ्या सुंदर भाज्या होत्या. त्या मावशीला 3-3 सुना, म्हणजे एवढी सेवा केली महाराज त्यांनी. परत मावशीने एवढे पाय दाबले माझे. त्यांच्या लेकीसारखी आहे मी. पण सेवा कशाला म्हणतात? सेवेचा सेवक त्यांना म्हणतात. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. म्हणजे एवढे जाणकार माणसं तुमच्यासमोर, माझ्यासमोर या ठिकाणी बसलेले आहेत. भरपूर माळकरी लोक या ठिकाणी आहे, वारकरी आहे. सगळ्यांचे काही मला नावं माहिती नाही, पण क्षमा असावी. एवढ्या वर्षापासून आपण या ठिकाणी सुंदर असा सप्ताह करता आणि साधू संतांची कृपा आपल्या गावावर भरपूर आहे की बाहेर भरपूर ठिकाणी तुमच्या गावाचं नाव घेतलं जातं. मी तुमच्या हार्मोनियमबद्दल ऐकलेलं आहे. कोणती हार्मोनियम? ती हीच का दुसरी? जेहूरमध्ये एक चांगली हार्मोनियम आहेत म्हणे, पेटी गावाली. हां, बाबाकडेच आहे का? हां, म्हणजे त्या पेटीचं नाव मी ऐकलं. म्हणजे बघा तुमच्या गावाचं नाव किती मोठं झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल व तसेच इथं येण्याचा जो योग आला, असे तुमच्या गावाचे लाडके, परिसरात ज्यांचं चांगलं नाव आहे, सुंदर असे साऊंड सिस्टम आहे. भरपूर कीर्तनं मी त्या साऊंड सिस्टमवरती केलेले आहे. भाऊंना काहीच सांगायची गरज पडत नाही किती पाहिजे काय पाहिजे. पण काय असतं, सभामंडपमध्ये या सिस्टमचा गोंगाट होतो, आहे की नाही? इथं सिस्टम लागत नाही, तरीसुद्धा एवढं क्लिअर या ठिकाणी लावलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. गोड स्वभाव आहे, वारकरी आहे. भरपूर मंडपवाले असतील पण त्यांच्या गळ्यात माळ नसते महाराज, आहे की नाही? तसे आपले वारकरी भाऊ या ठिकाणी आहेत, म्हणून त्यांचे आभार. व तसेच या ठिकाणी कीर्तनामध्ये मला साथ संगत करणारे वारकरी मंडळी, गावकरी मंडळी या ठिकाणी आहे. हरिभक्त परायण अरुण महाराज, अरुण महाराज हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज आहेत. व तसेच जळगावचे माऊली. भरपूर कीर्तन आपण सोबत केली, तुम्ही विसरले असन पण मी तुम्हाला नाही विसरले. हां, सुंदर गायक आहेत. व तसेच
माऊली गावकरी मंडळी या ठिकाणी, सर्व गावकरी मंडळी, मला सगळ्यांचे नाव माहिती नाही, व तसेच आपले विनेकरी बाबा असतील, व तसेच तालमणी मृदंगमणी असणारे हरिभक्तपरायण किशोर महाराज किशोर माऊली या ठिकाणी आहे. बघा आता आपण हँडवॉश वापरतो, स्प्रे कळतो ना, परफ्यूम, आता तो पखवाजाला सुद्धा आला, पहिल्यांदा पाहिलं मी. चांगली आयडिया आहे, हात भरवायची गरज नाही, मारला का रेडी आहे की नाही. पण कुठं काय मारावं कळत नाही. एकदा महाराज आमच्या घरी महाराज मंडळी आले, गावात सप्ताह चालू होता आणि आमच्याकडे सगळा आदळ असतो. महाराज मंडळी घरी आले, मग परफ्यूम त्यांनी बघावं, हे परफ्यूम आहे का रूम फ्रेशनर आहे. आम्ही बाहेर होतो, त्यांनी हातपाय वगैरे धुतले, मस्त मारून घेतलं रूम फ्रेशनर. म्हटलं वास कशाचा आला, म्हणे ताई आम्ही सेंट मारला. म्हटलं नाही ते रूम फ्रेशनर आहे. म्हणे आता काही होणार तर नाही. म्हटलं काही होणार नाही. विठ्ठल विठ्ठल चांगला उपयोग या ठिकाणी केला. महिला मंडळी सुद्धा चांगल्या संख्येने आहे, आपले विनेकरी बाबा आहे, सर्वांचे आभार. व तसेच पेटी मास्तर या ठिकाणी, आदरणीय बाबा वारकरी या ठिकाणी बसलेले आहे, व तसेच सुंदर अशी शूटिंग या ठिकाणी चालू आहे. चॅनलचं नाव माऊली 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 जेवण माऊली जेहूरकर आपल्याच गावचे आहेत. एवढी सुंदर या ठिकाणी शूटिंगचं काम ते या ठिकाणी करत आहेत. महाराष्ट्रभर आपला हा सप्ताह सगळ्यांना दिसेल, सुंदर प्रकारे वारकरी कीर्तन म्हणून या ठिकाणी सेवा करतायत, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी. आणि सर्वांचे आभार. व तसेच या ठिकाणी ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे, महाराष्ट्रभर कथा कीर्तन करते, ज्यांचा आशीर्वाद मला आहे, असे माझे आई वडील, आईसुद्धा सोबत आलेले आहे, आणि ज्यांच्याकडून मी कीर्तनाचा अभ्यास घेतला असे माझे पती हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाघ, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आमचे बाळ लहान असल्यामुळे त्यांना बाळाजवळ थांबावं लागतं. नवले बाबांकडे 4 वर्ष संस्थेमध्ये अभ्यास केला. एवढा अभ्यास केला की आपला जो धर्मग्रंथ आहे, कोणता आहे धर्मग्रंथ, ए पोरांनो, आपला धर्मग्रंथ कोणता आहे? हां, नाही सांगता येणार. मुसलमानाच्या 5 वर्षाच्या पोराला तुम्ही जाऊन विचारा, तुझं धर्मग्रंथ कोणता आहे? ते छातीवर हात ठेवून सांगतंय कुराण आहे. पण आपल्या मुलांना सांगता येत नाही. हा त्यांचा दोष नाही आहे, हा आपला दोष आहे, आईवडिलांचा दोष आहे. विठ्ठल विठ्ठल आपण लहानपणापासून मुलांना शिकवतो, तुला डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, पण आधी कधी आपला धर्म कोणता आहे, आपण काय केलं पाहिजे, हे आपण कधीच कोणाला आपल्या मुलांना सांगत नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये जर आई वडिलांनी बाजारातून एखादी वस्तू मुलासाठी आणली, खेळणं जर आणलं, तर ते काय करतात, ते मुलगा जर झोपलेला असला ते बाळ त्याच्याजवळ नेऊन ठेवतात, आणि ते जागं झाल्यानंतर त्याला जेव्हा ती वस्तू, ते खेळणं दिसतं, त्यावेळेला ते बाळ आपल्या आईवडिलांना विचारतं, हे माझ्यासाठी कोणी आणलं? ते सांगतात गॉडने दिलंय. कोणी सांगतात? आपण जर आपल्या बाळाला खेळणं आणलं तर ते सांगतात मम्मीने आणलं, पप्पाने आणलं, मावशीने आणलं. आपण कधी त्याला सांगतो का हे देवाने दिलंय? सांगतो का कधी आपण? आपण जर त्यांना कधी असं सांगितलंच नाही तर त्यांना देव कळू शकत, आणि देव कळाला नाही तर धर्म टिकू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आपला जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, ती त्यांची मुखोद्गत आहे, म्हणजे पाठच नाही फक्त. तुम्ही गीतेतला कोणताही श्लोक त्यांना विचारा, त्याचा अर्थ काय होतो, प्रत्येक शब्द तुम्हाला फोडून त्याचा अर्थ समजून सांगेल. असा चांगल्यापैकी 4 वर्ष त्यांनी संस्थेमध्ये अभ्यास केला, आणि त्यांचीच कृपा माझ्यावर आहे. म्हणून माझे गुरुतुल्य असणारे पती त्यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आज विशेष म्हणजे काय आहे बरं? कोण कोण सांगेल मला? नामदेव महाराज पुण्यतिथी. हां, आणखी बोला ना जोरानं. आणखी काय मावशी, काय आज? महाराष्ट्र राष्ट्रध्वज दिन, राष्ट्रध्वज. माईकमध्ये सांगा, माईकमध्ये. राष्ट्रध्वज दिन. आणखी द्वादशी, त्रिवेणी संगम आहे आपल्या गावामध्ये आज. नामदेव महाराजांची पुण्यतिथी, सावता महाराजांची, त्यामध्ये द्वादशी, म्हणजे त्रिवेणी संगमावर आपला हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतो. हा पर्व काळ आहे,
साधला हा पर्वकाळ. सुंदर असा पर्वकाळ आहे, सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. साधू संत हे वारंवार आपल्याला सांगत आले, शिकवत आले. या समाजामध्ये, या जगामध्ये 4 प्रकारचे लोक तुम्हाला बघायला मिळतील. पहिला वर्ग असा आहे जो स्वार्थही साधत नाही आणि तो परार्थही साधत नाही. उदाहरणार्थ, स्वतःचंही हित नाही आणि दुसऱ्याचंही हित व्हावं असं त्याला वाटत नाही. असे लोक समाजात आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे तेव्हा असे लोक समाजात आहे. एका भुंग्याचं त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सडे दीपाचे नी. तो पतंग नावाचा जो किडा आहे, रात्रीच्या वेळेला जर लाईट गेली, आपण दिवा लावतो घरामध्ये. दिवा लावल्यानंतर त्या उजेडाभोवती, त्या प्रकाशाभोवती तो किडा घिरट्या घालतो. घिरट्या घालता घालता त्या उजेडावरती, प्रकाशावरती झडप घेतो आणि स्वतःही जळून भस्म होतो आणि ज्याने दिवा लावलाय त्याला सुद्धा अंधकार देतो. आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सडे दीपाचे नी. तसेही लोक या समाजामध्ये आहेत. तेव्हा ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलेलं. तुम्हाला ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये कळलं नाही, तुमच्या भाषेत सांगू का? येडं माहिती ना तुम्हाला? येडं स्वतःचं येत नाही आणि गावाचं सुद्धा येत नाही. दारुडं माहिती का पेनारं? तुमच्या गावात आहे का? नाही? किती चांगलं गाव आहे तुमचं. पेनारा माणूस स्वतःचंही येत नाही आणि दुसऱ्याचंही नाही. बरोबर आहे का? येडं ते येडं आणि पिणारं ते पिणारं, दुसऱ्याचंही येत नाही आणि स्वतःचंही नाही. दुसरा वर्ग असा आहे, फक्त स्वतःचं चांगलं झालं पाहिजे, लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल. बरोबर आहे ना? आपली बिडी पेटली पाहिजे, दुसऱ्याचं दाढी जळून गेली तरी चालेल. एकदा आम्ही दिंडीला गेलो, एका मंदिरात विश्रांती घेतली. एक माणूस गाभाऱ्यामध्ये दिवा जळत होता, त्याच्यामध्ये आपली बिडी पेटवत होता. जे असे कलाकार लोक निघाले. हा झाला दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे जो स्वार्थही साधून घेतो आणि तो परार्थही साधून घेतो. असे कोण कोण आहेत? असे भरपूर लोक समाजात आहे. आपलंही चांगलं झालं पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, फेडीत पापताप फुकीत तिरीचे पादक, समुद्रा जाय आप गंगे जैशी. ती गंगा माता आहे, नदी आहे. तुमच्या गावाला नदी आहे का? कोणती नदी आहे? जी असेल ती. उगमस्थानापासून उगम पावणं आणि समुद्राला किंवा धरणाला जाऊन मिळणं हा तिचा स्वार्थ आहे. पण जात असताना गावांना, वेलींना, फुलांना, झाडांना, फळांना ती पाणी देऊन सुखी करते, हा तिचा परार्थ आहे. सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं हा त्या सूर्याचा स्वार्थ आहे. पण उगवल्यानंतर सर्व जगाला प्रकाश देणं हा त्याचा परार्थ आहे. म्हणून असं जीवन माणसाचं असलं पाहिजे. हा झाला तिसरा वर्ग. पण चौथा वर्ग असा आहे, स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल पण या जगाचं चांगलं झालं पाहिजे. ती जात म्हणजे माझ्या संतांची आहे. देह कष्ट भी पर उपकारे, देह कष्ट भी पर उपकारे, देह कष्ट भी पर उपकारे, देह कष्ट भी. जग जग जना संतांच्या युवती, देह कर्तवी परंपकारे, देह कर्तवी परंपकारे. हे जगाच्या कल्याणे संतांच्या युवती, देह कर्तवी परंपकारे, देह कर्तवी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारी. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणासी, ह्याच कारणासाठी त्यांचा जन्म झालाय की या जगाचं चांगलं झालं पाहिजे. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. या कळी काळाचा लाग त्या ठिकाणी चुकवला महाराज. एवढं नामचिंतन त्यांनी
केलं, या समाजासाठी मागितलं. जेव्हा जेव्हा देव प्रसन्न झाले, साधू संतांनी फक्त आपल्यासाठी मागितलं महाराज, या जगासाठी. ज्ञानोबरायांनी कोणासाठी मागितलं? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. नामदेवरायांनी काय मागितलं? सगळ्यांसाठी मागितलं. तुकोबरायांनी सगळ्यांसाठी मागितलं. म्हणून हे साधू संत, त्यांचं अंतःकरण खूप शुद्ध आहे. आणि त्याच एकापैकी संतांची या ठिकाणी पुण्यतिथी आहे. त्यांनी या जगाला संदेश दिलेला आहे की देव ज्याप्रमाणे आपल्याला ठेवील तसं माणसाने राहिलं पाहिजे. जशी वेळ आली तशी काढली पाहिजे. आणि जे कर्म आपण करतोय त्यालाच देव मानलं पाहिजे, असा संदेश या ठिकाणी सावता महाराजांनी या जगाला दिलेला आहे. एक वेळेला दिंडी चालली आहे गावामधून. दिंडी जात असताना सावता महाराज आणि त्यांची पत्नी जनाबाई शेतामध्ये काम करत होते. काम करत असताना त्यांच्या कानावरती शब्द आले, ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. सुंदर असा माऊलींच्या गजराचा आवाज त्या ठिकाणी कानावरती पडला. दोघे पती पत्नी उठून आले, वाटेवरती उभे राहिले तर दिंडी येत होती. दिंडी पाहिल्यानंतर सावता महाराजांना आनंद झाला आणि आपलं काम सोडून जे दिंडीतले वारकरी होते त्यांच्या समोर गेले आणि गेल्यानंतर दर्शन घेतलं. त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की आमच्या घराजवळून जात आहात तर भोजनाशिवाय या ठिकाणून जाऊ नका, विश्रांती घ्या. प्रार्थना केली आणि सगळे मंडळी त्या ठिकाणी विश्रांतीसाठी बसले. भोजनाला बसणार, स्वयंपाक चालू होता. तेवढ्यामध्ये एका वारकऱ्याने सावता महाराजांना प्रश्न केला, का हो तुम्ही एवढे मोठे देवाचे भक्त आहात पण कधी तुम्ही पंढरीची पायी यात्रा करत नाही, कधी आम्हाला वारीला दिसले नाही. सावता महाराजांनी म्हणावं की हा जो माझा मळा आहे हाच माझा पांडुरंग आहे, मला कुठं जायची गरज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. हा माझा मळाच माझा पांडुरंग आहे, हीच माझी पंढरी आहे. जर पंढरी इथं असेल तर मला कुठं जाण्याची गरज नाही. गावातील काही विरोधक लोक त्यांना विरोध करायचे, असं कसं. हा सावत्या लोकांना उपदेश करतो की पंढरीला जायची गरज नाही, लोकांना ज्ञान शिकवतो. अरे ज्याने कधी पंढरी पाहिली नाही त्याला काही अधिकार नाही कथा कीर्तन करायचा. त्यांच्या प्रवचन ऐकण्यासाठी लोक जायचे त्यांच्या घरी. हे काही विरोधक लोकांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी एका दगडाला कलर दिला आणि सावता महाराजांच्या शेतामध्ये नेऊन टाकलं. नेऊन टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवस नागरत असताना तो दगड त्या ठिकाणी नागरामध्ये गुंतला. सावता महाराजांनी पाहिलं की अरे देवबाप्पा आपल्या शेतामध्ये आले. त्यांनी उचललं आणि बांधावर एका सुंदर अशा दगडावर त्या देवबाप्पाला नेऊन ठेवलं. तेवढ्यात गावकरी मंडळी तिथे येतात आणि सांगतात की आम्हाला इथंच मंदिर बांधायचंय, जिथं देव निघलाय ना तिथंच आम्हाला मंदिर बांधायचं. सावता महाराज म्हटले अजिबात नाही, हा मळा म्हणजे माझा पांडुरंग आहे आणि जिथं माझा पांडुरंग आहे तिथं मंदिर होऊ शकत नाही. हा जो माझा पीक आहे, हे जे माझं धान्य आहे, हा जो माझा भाजीपाला आहे तो म्हणजे माझा विठ्ठल आहे, मला इथं मंदिर करायचं नाही.
त्या लोकांनी महाराज त्या ठिकाणीच सावता महाराजांना मारायला सुरुवात केली आणि ज्यांनी सावता महाराजांना मारलं त्यांच्याच मुलाचं दुखणं चालू झालं आणि झाल्याबरोबर सावता महाराज आपल्या शेताची माती घेऊन त्यांच्या घरी जातात, त्यांच्या मुलाला खाण्यासाठी देतात, मुलगा खेळायला लागतो, लगेच त्यांचे पाय धरतात. म्हणून ही जात असते संतांची. जरी समाजाने या त्रास दिला असेल तरी सुद्धा सावता महाराजांचे त्या ठिकाणी चरण त्यांनी पकडलेले आहेत आणि सावता महाराजांनी सुंदर असा जगाला संदेश दिलाय की माणसाने जशी वेळ आली तशी काढली पाहिजे. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा जाते आगे, दया क्षमा जाते आगे, संत तुझे जाना जगी, संत तुझे जाना जगी. जया शांती जाचे अंगी, जया शांती जाचे अंगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी. दया क्षमा ज्यांच्याकडे आहे ते संत आहेत. मग या जगामध्ये संतांची संगती खूप महत्त्वाची आहे. आपल्याला पाहिजे सुख, सुख त्या देवाकडं आहे आणि सुख देवाकडं असल्यामुळे जर देवाकडं आपल्याला जायचं असेल तर मधला दुवा जो आहे ते म्हणजे संत आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. देवाची जर भेट घ्यायची असेल तर संतांची संगती खूप महत्त्वाची आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी. जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. संगती खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जरी वाटत असेल आम्ही सकाळी उठतो, आंघोळ करतो, देवदर्शन करतो, शेतात जातो, घरी येतो, आम्हाला काही गरज नाही महाराज मंडळीच्या संगतीत जायची, संतांच्या संगतीत जायची. पण मला सांगा, संतांच्या संगतीत जाण्याची जरी तुम्हाला गरज वाटत नाही पण त्याची खूप गरज आहे जीवनामध्ये. कारण इथं बसलेला एकही व्यक्ती असा नाही की त्याला सुख नकोय का पाहिजे. माझा प्रश्न कळाला का?
का झोपले तुम्ही? मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? इथं बसलेले वरती हात करा बरं. मावशी, कोणाला वाटतं का दुःख व्हावं? गरीब असो, श्रीमंत असो, नोकरी करणारा असो, शेतकरी असो, बाल असो, वृद्ध असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही देशातला असो, प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? फक्त सुखाची. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख झालं पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग सुख हे संतांच्या चरणावर आहे, त्या देवाजवळ आहे. म्हणून आपण साधू सुख रूपाईता तुझा कोणी दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, त्याच्यासारखा सुखरूप दुसरा कोणी नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना जरी आपल्याला गरज वाटत नाही, पण खरं सांगा महिला मंडळी, जे काम आपण दिवसभर करतोय, रोज करतोय, ते काम तुम्हाला इथं आठवतंय का? कथा कीर्तनात बसल्यावर आता काही काही सासा असतात बैसून घरी एकटीचे, शेवया आहे घरात, दूध आहे, जर शेवया करून खाल्ल्या तर म्हणजे एवढं ध्यान असतं महाराज त्यांचं. काही काहींचं नाही लागत लक्ष, बरोबर आहे ना. पण इथं माणसाला सुख मिळतं, परमार्थामध्ये तेवढी ताकद आहे महाराज. म्हणून आपण कथा कीर्तनाला आलं पाहिजे, साधू संतांच्या संगतीत बसलं पाहिजे, कधीतरी निवांत येऊन देवळामध्ये बसून देवाशी गप्पा मारल्या पाहिजे. एवढा आनंद आहे त्या भगवंतामध्ये. ते साधू संत निरंतर त्यांनी तेच काम केलं महाराज. म्हणून संगती खूप महत्वाची आहे. मला सांगा, विंचाची भेट व्हावी का माणसाला? विंचाची भेट कोणाकोणाला झालेली? मला झालेली, कोणाकोणाला झालेली? अजून किती आनंद होतो ना विंचाची भेट झाल्यावर. एवढासा तो विंचू, त्याच्या नांगीमध्ये विष आहे. मला सांगा, विंचू जर आपल्या सर्व शरीरावर फिरला, त्याने जर नांगी वरती धरलेली असेल तर आपल्याला काहीच होत नाही. पण त्याने जर नांगी खाली मारली, मग मात्र साक्षात्कार झाल्याशिवाय राहत. त्या नांगीमध्ये जर एवढं विष आहे, एवढ्या वेदना आपल्याला होतात, तर तुकोबाराय म्हणतात, एक वेळेला विंचू बरा, एवढा दुर्जन माणूस वाईट असतो. म्हणून वाईट दुर्जन माणसाची संगती माणसाने कधीच करू नये. तुका म्हणे, विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचाच्या फक्त नांगीत विष आहे, पण दुर्जन माणूस पूर्ण विचाराने खराब असतो. म्हणून वाईटाची संगती जीवनात कधीच करू नका. विठ्ठल बरं, तुम्हाला तुकोबारायांच्या भाषेमध्ये समजलं नाही. तुका म्हणे विंचाची नांगी, तुम्हाला ते समजलं नाही, पण तुमच्या भाषेत समजेल असं समजावून सांगते. फक्त पुरुष मंडळीसाठी प्रश्न आहे माझा. महिला मंडळ तुम्ही बोलायचं नाही.
फक्त पुरुष मंडळीसाठी प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही खुलदाबादला गेले, मारुतीरायाच्या दर्शनाला गेले शनिवारी, आणि गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, त्याच्यामध्ये फुटाणे सुद्धा घेतली. तुम्ही घरी आले, तुमच्या मुलाच्या हातात दिले आणि सांगितलं सगळ्या गल्लीमध्ये प्रसाद वाट. काय दिला प्रसाद? फुटाणे दिले. फुटाणे घ्या, देवाचा प्रसाद आहे, फुटाणे घ्या, देवाचा प्रसाद आहे, असा त्या पोराने वाटला. आणि मला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही खिशातून 50 रुपये काढले, तुमच्या पोराच्या हातात दिले आणि त्याला सांगितलं जा दुकानामध्ये 50 रुपयाचे फुटाणे घेऊन ये. पोरगं पळत गेलं, फुटाणे घेऊन आलं, तुम्ही ते खोललं आणि ते बाटली सोबत वापरलं. त्याला काय म्हणता? काय म्हणतात? चकना. चांगलं माहिती आहे तुम्हाला. हं? काय म्हणतात त्याला? चखना म्हणतात. हां, हे मला का माहिती आहे? म्हणजे आमच्या घरी असं मला म्हणायचं नाही, हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. पहिले जे फुटाणे आपण वापरले ते देवाचा प्रसाद म्हणून आपण त्या ठिकाणी मारुतीरायाच्या दरबारातून घेऊन आलो. हे फुटाणे तेच आहे, हरभऱ्यापासूनच बनलेले आहे. ते देवाच्या दरबारात गेले, प्रसाद म्हणून वाटले गेले. हे फुटाणे दुकानामध्ये गेल्यानंतर बाटली सोबत वापरले, चखना म्हणून ओळखले गेले. म्हणून तुमचे मुलं तुम्हाला चखना बनवायचे की प्रसाद बनवायचे हे तुमच्या हातामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संगतीचा परिणाम खूप घातक असतो महाराज. म्हणून संगती जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. म्हणून जीवन जगत असताना माणसाने चांगलं कर्म करा, देवाचं भजन करा, सगळ्यांनी वरती हात करा. करावरती हात, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी करावरती हात. असे विठोबा रखुमाई, म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, संतांची संगती जीवनामध्ये करा. आणि मला सांगा, देव भेटल्यानंतर आज जो दिवस आपला आहे, तुम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हा 1.25 पहार आहे, बरोबर ना? 1.25 पहार आहे. आणि आजचा प्रथम दिवस सुद्धा येतो आणि मागणीचा दिवस सुद्धा येतो. त्यामुळे मी कन्फ्यूज झाले, नेमका अभंग कोणता घ्यायचा. त्यात पुण्यतिथी आली म्हणून संतांचाच अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून देवाचं नामही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, संतही या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. आणि नियमाप्रमाणे, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मागणीसुद्धा आपल्याला थोडीशी या ठिकाणी घ्यावी लागेल, कारण तो वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि आमचे जे गुरु आहेत ते समोर येऊन बसल्यामुळं मला ते बोलावंच लागतं, आहे की नाही? नाही तर आमचं चुकलं म्हणजे आम्हाला तिथं त्या ठिकाणी माफीसुद्धा मागावी लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वारकरी संप्रदायाचा नियमाप्रमाणे या ठिकाणी मागणी सुद्धा येते. साधू संत हे सांगतात कोणाकडं कधी काही मागायचं नाही, पण साधू संतांचेच अभंग आहे, मागणीचे किती किती अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, धिकारे त्याच्या जीवनावर कोणाकडे काही मागत असेल, हात पसरी जिने धीक त्याचे
धिक्कार आहे त्याच्या जीवनावर, आणि तरी सुद्धा तुकोबरायची एवढे मोठे अभंग त्या ठिकाणी मागणीचे आहे. मग हे कारण कशासाठी? पण तुकोबराय काय मागतात? हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. तुकोबराय गाभाऱ्यात गेल्यानंतर देवाने खाली मान घालावी का? जर आपण एखाद्या माणसाकडून कर्ज घेतलेला असेल, तो जर समोर दिसला तर आपण खाली पाहतो का? कारण आपण कर्जदार आहे, तो सावकार आहे. तसे देव त्या ठिकाणी कर्जदार आहे, तुकोबराय म्हणजे सावकार आहे. सावकार समोर आले, तुकोबराय समोर आले की देवानं खाली मान घालावी. देवाला वाटायचं आज तरी काहीतरी मागेल, उद्या तरी मागेल, पण तुकोबरायांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही. देवाने आग्रह केला म्हणून त्यांनी मागितलं, हेच दान दे देवा, तुझा विसर मला कधी पडायला नको, असंच दान दे. पण मला खरं सांगा, तुम्हाला जर रात्रीच्या वेळेला आता घरी जाता जाता देव भेटला, मावशाऊ, काय मागणार बरं देवाकडं? चांगला पाऊस दे बाबा, मक्का पेरलेली आहे, चांगला भाव येऊ दे, विहिरीला चांगलं पाणी लागू दे. काय मागतो आपण? हेच मागतो, बरोबर आहे ना? हां, हेच मागतो आपण देवाकडं. विठ्ठल 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 विठ्ठल. एक माणूस होता, आपण सुद्धा भरपूर देवाचं नामचिंतन करतो, पण आपल्या मागल्यामध्ये कशी फजिती होते लक्ष देऊन ऐका. एका गावामध्ये एक माणूस होता, निरंतर देवाचं भजन करायचा. विठ्ठल 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 विठ्ठल, जेवायला बसला की विठ्ठल विठ्ठल, जेवताना उठला की विठ्ठल विठ्ठल, शेतात जात असताना विठ्ठल विठ्ठल, पाणी भरत असताना विठ्ठल विठ्ठल, घरी येत असताना विठ्ठल विठ्ठल, देवपूजा करत असताना विठ्ठल विठ्ठल, बायकोला मारत असताना विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रत्येक काम करत असताना तो देवाचं भजन करायचा. त्याचा नाम जप एवढा वाढला की देव त्याच्यावर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर देव वाट पाहताय की याचा नाम जप खूप वाढलाय, याने माझ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. देव टपून बसलेले आहेत, पण हा कधीच देवाकडे काही मागत नाही. पण याच्यावर एक रात्री अशी वेळ आली की त्याला देवाचं नाव घ्यावंच लागलं, देवाला बोलवावंच लागलं. रात्रीच्या 1 वाजता गावापासून 5 किलोमीटरवर त्याचं शेत होतं. त्या शेतामध्ये तो उसाला पाणी भरत होता. 12 दिलं त्याने, आणि 12 दिल्यानंतर एका दगडावर बसला, खिशामध्ये हात घातला, तंबाखूची पुडी बाहेर काढली, परत खिशात हात घातला, चुन्याची पुडी सापडत नाही, दुसऱ्या खिशात हात घातला, चुन्याची पुडी घरीच राहिली होती. त्याला टेन्शन आलं, पाणी तर रात्रभर भरायचं, चुन्याची पुडी नाही, आता कसं करावं? शेजारच्या शेतात गेलं, मित्राला म्हणे आहे का? तो म्हणे नाही. दुसऱ्या शेतात गेला, तो म्हणे मी काही तंबाखू खात नाही. आता याला एवढं टेन्शन आलं, तलप लागली याला, तंबाखू खाणारे नसला चुना तर किती अवघड होतं, बरोबर आहे? आता जे खातात त्यांना माहिती आहे. तसं त्याला अवघड झालं, टेन्शन आलं, त्याने डोक्याला हात लावला, म्हणे हे देवा, हे देवा म्हटल्याबरोबर देव टपलेलेच होते. लगेच त्याच्या समोर आले. रात्रीचे 1 वाजता समोर आले देव, आणि देवाने विचारलं काय पाहिजे तुला? आता याला कळायला पाहिजे साक्षात भगवंत आपल्या समोर आहे, काय मागावं? हा म्हणे देवा तंबाखू आहे म्हणे, पण चुनाच नाही, तेवढा देत असेल तर पाय. आता देवाने विचार केला, देव हसले गालामध्ये, पण त्यांना वाटलं जे मागितलं ते दिलं पाहिजे, म्हणून देवाने त्याला चुन्याची डबी दिली. त्याने चुना लावला, तंबाखू खाल्ली, देव निघून गेले. आणि हा सकाळी घरी आला, भरलेले कपडे खुंटीला टांगून ठेवले, आंघोळीसाठी गेला. तेवढ्यात त्याची बायको आली, खुंटीचे कपडे हातामध्ये घेतले आणि खिशे चापलायला लागली. कशासाठी? अय छोट्याव, कशासाठी खिशे पाहत होती? तिला वाटलं खिशात काही असलं तर ओल्लं होईल, तिला कपडे धुवायची होती. तेवढ्यामध्ये ती चुन्याची डबी तिच्या हाताला लागली. तिला राग आला, म्हणे डॉक्टरांनी सांगितलंय तंबाखू खाऊ नका, तरी सुद्धा हे खातात. रागाने ती डबी तिनं गल्लीमध्ये फेकली. फेकल्याबरोबर, डबी फेकल्याबरोबर तिच्याकडून खळकन असा आवाज आला, काहीतरी वाजल्यासारखं.
ती पळत गेली डबीजवळ. एक सोन्याची अंगठी पडलेली होती. 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी तिनं हातात घेतली. डबी हातात घेतली. डबीमध्ये पाहिलं, परत एक अंगठी. ती बाहेर काढली, परत एक तयार झाली. ती बाहेर काढली, परत एक तयार झाली. आता देवच तो महाराज चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आता देवाने दिलेली डबी काय चुना देऊन मोकळा होईल का देव? त्याच्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या निघायच्या. आता हिच्या लक्षात आलं, सोन्याच्या अंगठ्या या डबीमध्ये निघतात. ती घरात गेली. नवऱ्याला काही सांगितलं नाही. नवऱ्याला म्हणे आज एकादशी, जा तुम्ही भजनाला. नवऱ्याला दिलं काढून हिनं आणि दरवाजामधून लावून घेतला आणि रात्रभर अंगठ्यावर अंगठ्या, अंगठ्यावर अंगठ्या, अंगठ्यावर अंगठ्या, रात्रभर अंगठ्या काढत बसली. सकाळपर्यंत असा मोठा गंज झाला. सकाळी पोते आणले, पोत्यांमध्ये अंगठ्या भरल्या. गावामध्ये गेली. आमच्या मावशीची गाडी भाड्यानं लावली पोते न्यायला. पिकअप लावलं महाराज. पोते गाडीमध्ये टाकले आणि तालुक्याला त्या ठिकाणी विकायला घेऊन गेली. लोक कांदे बटाट्याची जसे गंज बाजारात घालतात ना विकणारे, तशी ना अंगठ्यांचे गंज घातले. 5 ग्रॅमची अंगठी 5,000ला, 5 ग्रॅमची अंगठी 5,000ला. आता केवढ्याची 5 ग्रॅमची? 50,000ला. आता 5,000ला म्हटल्यावर लोक व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी अंगठे घ्यायला. एवढी गर्दी झाली त्या दिवशी. मी पण बाजारात होती, मी पण तिथूनच घेतलं. एका तासात सगळ्या अंगठ्या विकल्या गेल्या. सगळ्याच्या सगळ्या अंगठ्या विकल्या. गरीबातली गरीब बाई श्रीमंत झाली. 4 व्हीलर तिकडून घेऊन आली गावाकडं. एका महिन्यामध्ये मोठा बंगला बांधला तिनं. आणि 2 महिन्यापूर्वी तिची एक मैत्रीण माहेराला गेलेली होती. ती आल्यानंतर हिच्याकडे भेटायला आली. म्हणे अगं चल, त्या सावकाराचं, त्या सरपंचाचं शेत निंदायचं बाकी आहे म्हणे आपलं. मी माहेराला गेले होते म्हणे, माझ्या नवऱ्याचं लय दुखत होतं. ती म्हणे आता निंदायला आणि मी, अगं मी येऊ शकत नाही म्हणे. कसं काय? म्हणे अगं सगळ्या गावाला विकत घेईल एवढी श्रीमंत झाली म्हणे. म्हणे कसं काय एवढी श्रीमंत झाली मला तरी सांग. ती म्हणे मी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही, पण तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहे म्हणून तुला सांगते म्हणे. माझा नवरा देवाचं भजन करत होता. देव त्याला भेटला तर त्या ठिकाणी एक डब्बी त्याला दिली. त्याच्या सोन्याच्या अंगठ्या निघतात म्हणे. आता या मैत्रिणीच्या डोक्यात पीठ बसलं. हिचा नवरा भजन केलं, त्याला डबी मिळाली म्हणून ही श्रीमंत झाली. आपल्याला सुद्धा मिळाली पाहिजे. ही लगेच घरी गेली. नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठे आहेत तुम्ही? तो म्हणे मी खड्ड्यात आहे. म्हणे खड्ड्यात? म्हणे अगं पाईपलाईन फुटली आहे, ती खणतोय म्हणे, त्या खड्ड्यात आहे म्हणे. म्हणे आत्ताच्या आत्ता घरी या. म्हणे काय काम? म्हणे विचारू नका, पहिले घरी या. हे तसंच घरी आलं. बायकोला घाबरत होतं. तुम्ही घाबरतात का? सगळेच घाबरतात बायकोला, आहे की? हे बायकोला घाबरत होतं. घरी आलं. दरवाजातच नवरा सांगितलं हिनं, जा आताच देवाच्या देवळात जायचं, देवाचं भजन करायचं, देवाला प्रसन्न करायचं आणि देवाकडून डबी घेऊन यायचे म्हणे. हे म्हणे आता काय ताप झाला म्हणे डोक्याला, तिकडं पाईपलाईन फुटली. ही म्हणते डबी घेऊन या. पण जाऊ द्या म्हणे, डोक्याला ताण झालाय म्हणे, आता देवळातच जाऊन बसतो. हे राग गेलं. देवळामध्ये देवाचं भजन करू लागलं. 10-12 दिवस झाले. चहा नाही, अन्न नाही, पाणी नाही. तसं देवाचं भजन करतोय. देवाला काळजी वाटली. 15व्या दिवशी देव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर देव समोर याला विचारतात, कशासाठी माझं भजन केलं? तो म्हणे देवा काय सांगू तुला, शेजारच्या माणसाला जी डबी दिली ती जर तू मला दिली नाही तर बायको मला जेवायला देणार नाही. प्रपंचाचं वाटोळं होईल माझ्या. आता देवाने विचार केला, सगळ्यात जेहूर गावातले जर लोक माझ्याकडे डब्या मागायला आले तर हे कधी सप्ताह करणार नाही, सावता महाराजाची पुण्यतिथी करणार नाही, एकादशी करणार नाही, द्वादशी करणार नाही, भजन करणार नाही, मंदिर बांधणार नाही, शिवाजी महाराजांची जयंती करणार नाही, संभाजीराजांची करणार नाही, कोणत्या देवाच्या मंदिरात जाणार नाही. हे जेहूरकर मग काय केलं पाहिजे? देव चतुर आहे. देवाने काय केलं? डब्बी नाही दिली, असा मोठा डब्बा दिला त्याला. डब्बा दिला, त्याच्या हातामध्ये घेतला त्याने. मग त्याने विचारावं का नाही देवाला डब्यात काय आहे काय नाही. हे उतावळं झालं. याने लगेच डबा खोलला. खोलल्याबरोबर त्या डब्यातून वस्त्रा बाहेर आला. वस्त्रा बाहेर आला आणि त्याला म्हणे जे हरी, जे हरी म्हटला आणि अर्ध्याच मिनिटामध्ये दाढी कटिंग चक. तो वस्त्रा देवाने दिलेला कलाकार होता. तो बाहेर आल्याबरोबर विचारत नाही दाढी करायची का कटिंग करायची का कशी करायची, लगेच चक करतो. त्याने लगेच झाकण दाबलं. लक्षात आलं काय भानगडे. पण विचार केला बायको लय बेकार आहे म्हणे आपली, बरं झालं म्हणे देवाने चांगला डबा दिला.
तसाच घरी निघाला. ही दरवाजातच बसलेली होती वाट पाहत, कधी येतील कधी येतील. नवरा दिसला तिला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, नाचायला लागली. अगं तिला तर डबी दिली, मला मोठा डब्बा दिलाय म्हणे. आनंद झाला तिला. घाईबाईने डबा हातात घेतला, खोलणार तेवढ्या त्याच्या लक्षात आलं, आता जर वस्त्रा बाहेर आला तर आपलं टकलं सुद्धा चक व्हायचं. तो त्याने असं झाकण दाबलं, म्हणे अगं शांत बस, एवढ्या लवकर डब्बा खोलू नको. असं काय करते म्हणे, देवाने दिलेला डब्बा ह्या. आपण साधं पंढरपूरला जर गेलो तर घरी आल्यानंतर 5 सवासनींना बोलवतो, त्यांना हळदी कुंकू देतो आणि मग प्रसाद वाटतो म्हणे. तू असं एक काम कर म्हणे, गावातल्या सगळ्या बायांना माणसांना सगळ्यांना आमंत्रण दे म्हणे की आमच्या घरी डबा खोलायचा कार्यक्रम आहे, सगळ्या गावांनी या. जेहूर गावामध्ये त्या ठिकाणी दवंडी दिली. महाराज ऐका, हो ऐका, रामभाऊच्या घरी देवाने डबा दिलाय, सगळ्या जेहूर गावातील सगळ्या मंडळींनी डबा खोलायला यायचंय. हो, त्या ठिकाणी दवंडी दिली. पार्टीचे लोक आले पण विरुद्ध पार्टीवाले आले नाही. मग हे हुशार होतं, याने सांगितलं परत दवंडी त्या गावामध्ये, जी जी बाई त्या ठिकाणी डबा खोलायला येणार तिला 5,000ची साडी बक्षीस म्हणून दिल्या जाईल. आता मला सांगा, 5,000ची साडी जर तुम्हाला मिळत असेल तर एक तरी बाई घरी बसली असती का? आता सगळ्याच्या सगळ्या कीर्तनाला आल्या असती तर येऊन झोप नका होत नाही, पण आले असते, है की नाही? 5,000ची साडी म्हटल्यावर विरुद्ध पार्टीचे लोक सुद्धा निघाले. एका मुलीचं नवीनच लग्न, त्याच दिवशी हळद फिटलेली होती. ती म्हणे आत्या मी पण येऊ का? म्हणे हो तू पण चल. आता नवरी निघाल्यानंतर कलवारीनं गप माराव का नाही? कलवरी निघाली, म्हणे मावशी मी पण येऊ शकते का? म्हणे हो तू पण चल. तिनं मस्त पप घातला, पप माहिती ना, तिनं मस्त पप घातला, मस्त सुंदर त्या ठिकाणी नटून थटून सगळ्या गावच्या महिला निघाल्या. 4 एकरमध्ये मंडप टाकलेला होता. सगळ्या लोक असे बाहेरून गोल रिंगण करून बसले, त्याच्यामध्ये महिला गोल रिंगण करून बसल्या, नंतर लहान मुलं रिंगण करून बसले, नंतर मुली रिंगण करून बसल्या. मध्ये डबा ठेवला आणि डब्याजवळ भटजी बुवा, ब्राह्मण बुवा त्या ठिकाणी रेबीन कापायला, डब्याची रेबीन. या पती पत्नींनी पूजन केलं. त्याच्या लक्षात आलं आता डबा खोलणारे हा म्हणे मी आत्ता 12 देऊन येतो गावातून, तुमचं चालू द्या. हे गेलं शेतात पळून. तेवढ्यामध्ये ब्राह्मण भावाने मंत्र बोलले, रेबीन कापली, डबा खोलला, डब्यातून वस्त्रा बाहेर आला. म्हणे जय हरी ब्राह्मण बुवा, जय हरी म्हटल्याबरोबर ब्राह्मण घाबरले, आवाज कुठून आलाय? इकडे इकडं पाहताय. तेवढ्यात ब्राह्मणापासून जे सुरुवात केलं, जेहूरमधले माणसं बायान पोरण पोरी सगळे चक टाकले. शांती पाहती कांतीकडं, कांती पाहती राधीकडं. बाई आता पप होता कुठं गेला? राधी म्हणती माझा पप गेला आणि तुझाही गेला. म्हणजे सगळं गाव चक झालं. कशामुळे झालं? दुसऱ्याचं ऐकून देवाकडं मागितलं, फजिती झाली. म्हणून काय मागावं याचं सुद्धा ज्ञान माणसाला असलं पाहिजे. म्हणून देवाकडं मागत असताना थोडं विचार करून मागितलं पाहिजे. अर्जुनाने काय मागितलं? देवच मागितला, देवाचं मागितलं नाही. म्हणून देवच मागा, देवाचं मागू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवन जगत असताना संतांची संगती जीवनामध्ये करा. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. बघा, संगतीचं एवढं महत्त्व आहे. जर आमच्या छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये जर तुकोबारायसारखे संत आले नसते तर राजे घडले नसते. बरोबर ना? भरपूर लोक म्हणतात अरे छत्रपती शिवाजी महाराज का वारकरी होते का? छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? छत्रपती शिवाजी महाराज का संत होते का? का तुम्ही कीर्तनामध्ये त्यांचं नाव घेता? का तुम्ही कथा कीर्तनामध्ये त्यांचा एवढा जयघोष करता? काय दिलंय त्या राजाने आपल्याला? पण मला असं म्हणणाऱ्यांना माझं असं उत्तर आहे, अरे माझा राजा देव होता की नाही हे मला माहिती नाही. माझा राजा संत होता की नाही हे मला माहिती नाही. माझा राजा वारकरी होता की नाही हे मला माहिती नाही. पण आज देवळातला देव जो आपल्याला दिसतोय ते राजाचे उपकार आहे, हे कधीच विसरू नका. हे माझ्या राजाचे उपकार आहे आणि हे जीवनामध्ये कधीच कोणाला विसरून चालणार नाही. माझ्या राजानं कधी जातीमध्ये भेद केला नाही, कोणाला जात मानली नाही, पात मानली नाही. 18 पगाड जाती एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आपण मिळून मिसळून राहिलं पाहिजे, जातीमध्ये भेद करू नका. मला सांगा महिला मंडळ, आपण सकाळी उठल्यानंतर पहिले काय काम करतो? झाडण्याचं काम करतो की नाही?
जो खराटा आपण आणलाय, खराटाच म्हणतात तुमच्याकडं, जो खराटा आपण गल्ली झाडण्यासाठी आणलेला आहे तो अनेक काड्या एकत्र करून बनवलेला असतो, बरोबर आहे ना? बोला ना. खराटा अनेक काड्या एकत्र करून तो कचरा साफ करण्याचं काम करतो. अनेक काड्या एकत्र बांधलेल्या आहेत आणि त्या खराटा सगळं गल्ली साफ करण्याचं काम करतोय, कचरा स्वच्छ करण्याचं काम करतोय. पण मला सांगा, त्या खराट्याची जर दोरी सुटली, एक एक काडी बाजूला झाली, तर त्या कचरा साफ करणाऱ्या खराट्याचा कचरा झाल्याशिवाय राहत. म्हणून एकीने माणसाने राहिलं पाहिजे. हे माझ्या राजाने आपल्याला संदेश दिलेला आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायांची संगती जीवनामध्ये झाली, राजे घडले. म्हणून संतांची संगती जीवनात खूप महत्त्वाची आहे. आमचा राजा त्या ठिकाणी जन्माला आला महाराज. आमच्या आया बहिणींचं रक्षण केलं त्यांनी. आया बहिणींची आबरू लुटली जात होती. माझ्या आऊसाहेब राजे गर्भाशयामध्ये असताना त्या ठिकाणी अंबाबाईचा जोगवा करत त्या ठिकाणी देवळामध्ये आल्या, रडू लागल्या, हे माते आता तरी जन्म घे. या यवनांचा अत्याचार वाढलाय माते, आता तरी माझ्या पोटी जन्म घे. त्या मातेच्या आशीर्वादाने शिवशंभूचा अवतार त्या ठिकाणी जन्माला आला महाराज. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. 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 पोटी जन्माला आला. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. त्या राजानं आया बहिणींचं रक्षण केलं महाराज. यवनांची सून एवढी त्या ठिकाणी सुंदर होती, रूपवान होती, तरी सुद्धा आमच्या राजाने एवढ्या सुंदर स्त्रीला पाहून म्हणावं की अरे एवढी सुंदर जर आमच्या आऊसाहेब असत्या तर आम्ही किती सुंदर असतो. ही नजर माझ्या राजाची होती, म्हणून अशी शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे. त्या राजानं एवढं मोठं कार्य जीवनामध्ये केलं. अरे राजे भरपूर झाले, पण छत्रपती शिवरायांसारखे होऊ शकणार नाही महाराज. त्या मातेनंच आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले. मग एखाद्याचा जर पुत्र चांगला निघत असेल तर ते माता पिता धन्य आहेत. नामदेवराय सुद्धा म्हणतात, ज्या वेळेला सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं, आपल्या हृदयामध्ये नामदेव महाराजांना त्या ठिकाणी अहंकार झाला होता की मी देवाचा लाडका भक्त आहे, माझ्यापेक्षा लाडका दुसरा कोणी नाही. गुरोबा काकांना मुक्ताबाईंना आदेश दिला, बघा म्हणे कोणते कोणते मडके कच्चे आणि पक्के तुम्हाला चांगलं कळतं. पण गुरोबा काकाने त्या ठिकाणी सगळ्यांच्या मस्तकामध्ये हाणून बघितलं, कळालं की नामदेवाचं कच्चं आहे. परीक्षा घ्यायचं ठरवलं. देवाने सांगितलं मी लपेल, मला शोधण्याचं काम तुम्ही करायचं. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज निघाले. देव जिकडं गेले तिकडे निघाले. तेवढ्यात भगवंत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये येतात. तुम्हाला सगळ्यांना कथाभाग माहिती, कारण तुमचा वंशज आहे की नाही, तुम्ही त्यांचे वंशज आहात. त्या ठिकाणी महाराज मळ्यामध्ये आल्यानंतर देवाने सांगितलं, सावता मला लपण्यासाठी जागा पाहिजे, माझ्या मागं चोर लागलाय. सावता महाराजांनी विचार केला, हा विश्वाचा जनित आहे हा भगवंत, आणि याला कसं लपवावं. पण त्यांच्या लक्षात आलं की जर मी माझ्या उसामध्ये लपायला जागा दिली, कांद्यामध्ये लपायला जागा दिली, कपाशीमध्ये लपायला जागा दिली, तर नामदेव रायांसारखी गत माझी होईल. म्हणून आपल्याजवळ पडलेला इळा घेतला हातामध्ये आणि आपलं हृदय त्या ठिकाणी कापलं. देवाला सांगितलं, देवा या ठिकाणी तुम्ही लपा. एवढं अंतकरण त्यांचं शुद्ध होतं महाराज. म्हणून साधू संत हे वारंवार आपल्याला उपदेश करत आलेले आहे. म्हणून आपण साधू संतांचे आशीर्वादाने त्यांच्या मार्गाने चाललं पाहिजे.
त्या मातेने सुद्धा आपल्या मुलाला संस्कार केले आणि म्हणून त्या मातेला सुद्धा धन्यता द्यायला हरकत नाही. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. आज्ञा घेतली जिजाऊंची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरण गडाला, तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरण गडाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. वाघाच्या जातीची पोलादी जातीची टाळी वाजवा एका तालात सर्वांनी. वाघाच्या जातीची पोलादी जातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी जातीची जगात वैभवशाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलादी जातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी जातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. राजस्थापनेचा टिळा मस्तकी लाविला, सह्याद्रीच्या शिरावरी भगवा विजयाचा रोविला. मावळ्या मातीनं निधड छातीनं किमया नारी केली, मावळ्या मातीनं निधड छातीनं किमया नारी केली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गगनावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गगनावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय जय भवानी. जय शिवाय. आमच्या तरुण मंडळीसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. ही आमच्या राजाची ताकद आहे. आमच्या राजाचं नाव जरी घेतलं तरी आमच्या तरुणांना 100 वाघाची ताकद मिळते. या तरुणांनी आज दाखवून दिलंय महाराज. राजाचं नाव ऐकल्याबरोबर मंदिरात येऊन बसलेत.
ही ताकद माझ्या राजाची आहे, हे संस्कार माझ्या राजाचे आहे. आणि आपण म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घेऊ नका, तो का कीर्तनाचा विषय का? पण ही काळाची गरज आहे. माझा राजा आहे म्हणून कीर्तन आहे, माझे राजे होते म्हणून कीर्तन आहे, माझे राजे होते म्हणून मंदिर आहे, आणि मंदिरातला देवसुद्धा आहे. लक्षात ठेवा, हे कधीच विसरू नका. हे माझ्या छत्रपती शिवरायांचे उपकार आहे महाराज. अरे जीवन कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवलंय. आणि मरावं कसं, कशी जरी वेळ असली तरी सुद्धा कसं मरावं हे धर्मवीर संभाजीराजाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून आपण तसे संस्कार आपल्या मुलांवरती केले पाहिजे. आजकाल मुलांना जास्त व्यसन लागलेलं आहे. कशाचं? दारूचं तर पहिल्यापासून आहे, पण मोबाईलचं व्यसन जास्त लागलेलं आहे. बरोबर आहे ना? मोबाईल जास्त पाहतात. पूर्वी जर 10-12 म्हातारे जर बसले तर त्यांच्यामध्ये गप्पा होत होत्या बाबा तुमच्या काळामध्ये. बरोबर आहे ना? मंदिरावर जर बसले तर रामभाऊ काय चाललं, श्यामभाऊ काय चाललं, शेतात काय पेरलंय, मुलीचं कसं आहे, मुलाचं कसं आहे. पण आजकाल 10-12 मुलं जर बसले तर त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. बरोबर आहे ना? मोबाईल चांगला तेवढा वाईट आहे. तुम्ही 1 लाखाचा मोबाईल घ्या, फक्त आपण त्याच्या अधीन जाऊ नका. मोबाईलचे दुष्परिणाम होत आहेत. मुलं एकमेकांशी बोलत नाही. एक माणूस एवढा मोबाईल बघायचं, एवढे गाणे वाजवायचं, त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बायकोला त्याने फिरायला नेलं आणि नेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. बायकोनं नवीन पर्स विकत घेतली आणि गाडीवर बसल्यानंतर गाडी एवढी फास्ट होती तेवढ्यामध्ये याने काय केलं, हेडफोन कानामध्ये घातले, गाण्यांचा आवाज मोठा केला आणि मस्त 80-90च्या स्पीडनं ते मोटरसायकलवर निघाले. तेवढ्यामध्ये वारा आला आणि वारा आल्याबरोबर तिच्या हातातली पर्स खाली पडल्याबरोबर तिने आवाज दिला, हो थांबा म्हणे, माझी पर्स खाली पडली. तिने हात दिल्याबरोबर तो थांबला. जा म्हणे तुझी पर्स घेऊन ये. आता एवढ्या स्पीड असल्यावर गाडी पुढे गेली, पर्स थोडी मागं होती. ही पायी पर्स आणण्यासाठी निघाली. ही पर्सकडे जाते तेवढ्यामध्ये गाडीच्या शेजारी एक येडीबाई बसलेली होती. येडी माहिती आहे ना? येडीबाई बसली. आता तिला वाटलं मोटरसायकल उभी राहिली, ती मला न्यायलाच उभी राहिली. आता येडच ती उभी राहिली. तिनं हात दिला. आता ही गाण्याच्या आवाजात असं करत होतं. ही म्हणे मी बसू का? ते असं नाचत होतं गाण्याच्या तालावर. तिला वाटलं होच म्हटलंय. हिनं विचार केला नाही, लगेच त्याच्या पाठीमागं बसली. मग याने पाहावं का नाही बायकोच बसली का दुसरी बसली. याने जेच किक मारली लगेच जेहूरमध्ये आल्यावर सगळे लोक पाहायला लागले, अरे पप्प्यानं कोणती बाई बसून आणली अशी. तिचे कसे तरी केस असे वरती झालेले, कधीच दात न घासलेले, पुढं दात आलेले, कशी तरी साडी घातलेली, अशी कशी बायको याने केली असे विचार करू लागले. सगळे लोक त्याच्याकडे पाहायला लागले, अशी कोणती बाई आणली. आणि त्याला वाटलं माझी बायको लई सुंदर आहे म्हणून सगळे गाव माझ्याकडे पाहते. ते आणखी फॉर्ममध्ये आलं, आणखी स्पीड वाढवला. घरी गेलं, दारात गेल्याबरोबर बापाने पाहिलं. बापाने दांडाच घेतला. दांडा असा हाणला त्याला ना, हाणल्याबरोबर त्यानं मागं पाहिलं आणि चक्कर येऊनच पडलं. कशामुळे झालं? मोबाईलमुळे. पूर्वीचं जीवन किती चांगलं होतं एका कविकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे. अंगावर अंगभर कापड होती. पूर्वीचं जीवन. अंगावर अंगभर कापड होती, चुलीत गोरी बाभळीची लाकड होती. राशनच्या गव्हाचा जवामुखी घास होता, तवलीत भाजी शिजायची साऱ्या गल्लीत वास होता. गरिबीतला संसारही लय सुखाचा होता. रंगनाथा रे तवा माणूस हा माणसात होता. आता माणूस माणसात राहिला. आता माणूस मोबाईलमध्ये घुसला. माझं म्हणणं नाही तुम्ही मोबाईल वापरू नका. मोबाईल चांगला तेवढा वाईट सुद्धा आहे. मला सांगा, माझा आणि तुमचा संपर्क कशामुळे झाला? मोबाईलमुळे झाला. त्यांनी सांगितलं ताई आमच्या इकडं कार्यक्रम आहे, कोणता दिवस घालू? म्हटलं घाला 13वा. ती म्हणे 13वा 10वा नाही म्हणे, सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
सुंदर होतं तसं जीवन माणसाने जगलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या मुलांना सांगितला पाहिजे. आपला धर्म कोणता आहे हे आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे. एकादशी धरली पाहिजे, एकादशी धरावी. सोमवार आपण धरला पाहिजे. हे आपले उपवास नियमाचे आहेत. म्हणून आपण सर्वांनी प्रेमाने वरती हात करा. सगळ्यांनी भजन करा. करा वरती हात. तरुण मंडळी करा, करा असे वरती. केले का? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग रे तेरी अच्छी बनेगी. महिला मंडळ क्या हात खाली केले का? खाला हात, खाली हात केले. लयच हुशार आहे बा, तुम्हाला सांगायची गरज. हा? संतन के लगेच सुरू होतं आपलं. आमच्याकडं काय असतं, तुरी सोंगल्यानंतर तुरीची जर डाळ करायची असेल तर तुरी अशा पाण्यामध्ये टाकतात आणि पाण्यात टाकल्यानंतर काही काही अशा वरती येतात. त्याला तुमच्याकडं काय म्हणतात? मुकण्या आमच्याकडे त्याला कुचर म्हणतात. काय म्हणतात त्याला आमच्याकडं? कुचर. कुचर. तुम्ही कुचर नाही ना? असं मला नाही म्हणायचं. फक्त महिला मंडळीवरती हात करा आता. फक्त महिला मंडळ. टाळ नाही वाजणार, पखवाज नाही, काहीच वाजणार नाही. फक्त महिला मंडळ तुम्ही माझ्या पाठीमागं जोरात भजन करायचं. आणि माऊली तुम्ही यांची शूटिंग घ्या. कोण कोण टाळी वाजवत नाही त्यांना असं फेमस करा यूट्यूबवर. जे टाळी वाजवत नाही त्याला फेमस करा. हां. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई मागच्या काही म्हणत नाही. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. आजीबाई म्हणत नाही. हा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई आम्हाला काही येत नाही. लक्षही तुमचा. हुशार हुशार महिला मंडळी. वा वा वा, सुंदर भजन केलं. करा खाली हात. आता पुरुष म्हणे आम्ही तर रोजच कीर्तन करणार, देवाचं भजन करणार, पण हा नामघोष तुमच्यासाठी आहे. तुमचं सुद्धा तुम्हाला काहीतरी पुण्य मिळालं पाहिजे. फक्त वर्गणी देऊन पुण्य मिळत नाही. इथं देवाचं भजन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. यांच्या जिद्दीवर आपला जोरात आवाज झाला पाहिजे. नाही तर भाऊ एका गावामध्ये मी असंच भजन घेतलं. म्हटलं बायांच्या जिद्दीवर जोरात भजन करा. एका माणसाने सुद्धा आवाज काढला नाही. मी ते कीर्तन झाल्यावर विचारलं असं का केलं हो? म्हटलं कोणीच आवाज काढला नाही. ती म्हणे ताई त्यांच्या जिद्दीवर जर काही केलं तर घरात जेवायलाच मिळत नाही. तसं काही नाही ना. तुमचं उद्याचे दिवस पंगत आहे आपल्या गावात, तो राग विसरून जाईल. तेव्हा करा जोरात भजन. हां करा वरती हात. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम.
राजा राम 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 सीता राम राम राम. वा वा. राजा राम 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 सीता राम राम राम. राम राम राम. राजा राम 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 सीता 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 राम राम राम. मला खरं सांग मनापासून एका मिनिटाच्या भजनाने किती माणसाला प्रसन्न वाटतं की नाही. जर निरंतर आपण देवाचं भजन करत असतो सावता महाराजांसारखं तर आपल्याला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार. एवढं पुण्य आपल्याला मिळणार आहे. त्या भगवंताची ताकद म्हणजे नाम आहे. म्हणून आपण देवाचं भजन केलं पाहिजे आणि साधू संतांची संगती केली पाहिजे. जरी कुत्र्याचा जन्म मिळाला तेथे ना राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. तेथे राम नामाचं श्रवण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. अजून तुम्ही बटीक कामारी व्हा, सेवेचा सेवक व्हा, त्या ठिकाणी सेवा करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कामारी बटीक सेवेचा सेवक. कामारी बटीक सेवेचा सेवक. काबारी बटीक सेवेचा सेवक. काबारी बटीक सेवेचा सेवक. कामारी बटीक सेवेचा सेवक. कामारी बटीक सेवेचा सेवक. काबारी बटीक सेवेचा सेवक. काबारी बटीक सेवेचा सेवक. दिनपल कते ते भले. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. दिन बल तेथे भले. दिन बल तेथे भले. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. कामारी बटीक सेवेचा सेवक. बघा तुकोबाराय किती सुंदर सांगताय. सेवेचा सेवक व्हा, सेवेचा मालक होऊ नका. तुम्हाला समजेल असा दृष्टांत सांगते. तुमच्या जेऊर गावामधील एखादी व्यक्ती जर कन्नडला नोकरीला असेल आणि त्याला कळालं आपल्या गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह चालू होणार आहे, त्याने 8 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या. सुट्ट्या काढल्या, गावामध्ये आला, मंडप झाडण्याचं काम केलं, वारकरी लोकांची 8 दिवस सेवा केली. सगळे 8 दिवस सर्व कामं त्याने केले. काल्याचं कीर्तन झालं, तो घरी निघाला. गावकरी मंडळी त्याच्या गाडीजवळ जातात आणि त्याला म्हणतात हात जोडून, रामभाऊ 8 दिवस खरंच तुम्ही किती सेवा केली वारकऱ्यांची. तर त्याने समोरून म्हणावा, हो मला माहिती होतं मी नसतो तर सप्ताह झाला. 8 दिवस त्याने काय केली, सेवा केली, पण सेवेचा मालक झाला. मी नसतो तर सप्ताह झाला. तुकोबाराय म्हणतात सेवेचा मालक होऊ नका. हेच काम 8 दिवस एका माणसाने केली. गावकरी मंडळीने हात जोडून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं,
आभार मानले, तेवढ्यात त्या समोरून माणसाने म्हणावा, हो माझं भाग्य आहे, या वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग मला मिळाला. त्याला म्हणावं सेवेचा सेवक. म्हणून बटीक कामारी सेवेचा सेवक व्हा. आणि तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात, तुम्हाला सुखच पाहिजे ना, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. तुम्ही संगतीत आमदाराच्या असतात, पण पंक्तीत कुठं असतात? डाब्यावर. बरोबर आहे ना? पण साधू संतांचं तसं नाही. आपणा सारिखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपण जे खाणार, आपण जे करणार तेच इतरांना देणार, हे संतांचा संदेश आहे. म्हणून आपण साधू संतांची संगती जीवनामध्ये केली पाहिजे. आपल्या मुलांना चांगले संस्कार केले पाहिजे. मुलांना तुमचं जीवन खूप चांगलं आहे, खूप चांगलं जीवन आहे तुमचं, चांगलं जीवन जगा. व्यसन कुठलंही करू नका. आपल्या मायबापांची सेवा करा. आपल्या मायबापांची सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला जगातली सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि व्यसनापासून दूर राहा. व्यसनाने खूप बर्बादी झालेली आहेत. एवढे बर्बाद झाले लोक. व्यसन खूप वाईट असतं महाराज, खूप वाईट असतं. तुम्हाला वाटत असेल मी जरी पितो, मी कोणाला त्रास देत नाही, मी शिव्या देत नाही, मी बायकोला कधी मारत नाही, मी फक्त पितो. पण तुम्ही काय करता लक्ष देऊन ऐका. 4 मित्र होते, त्यातले एकाने सांगितलं ह्या वेळेस माझ्याकडून पार्टी राहील तुम्हाला 30+ला. हे घरी रात्रीच्या 1 वाजता दारू पिऊन घरी गेलं. बायको झोपलेली होती. तेवढ्यामध्ये गोठ्यात गेलं आणि आपल्या बकरीचा बोकड्या सोडून आणला. मित्राकडे गेलं, पार्टी केली, तिकडं झोपलं. सकाळी उठून आलं, दारू उतरलेली होती. बायको त्या ठिकाणी झाडून काढत होती गोठ्यामध्ये. हे गेलं आणि याने पाहिलं की जो बोकड्या आपण रात्री सोडून नेला तो इथंच बांधलेला आहे. तो बायकोला म्हटलं, का ग हा बोकड्या इथं कस काय? ती म्हणे, तो बोकड्या मरू द्या तिकडं, पण रात्री 1 वाजता तुम्ही कुत्र कुठं घेऊन गेलते? म्हणजे दारूच्या नादात याने काय केलं समजलं ना तुम्हाला? म्हणून अवघड असतं महाराज. एवढे वाईट दिवस करू नका. जेव्हा आपण एखाद्या पशुचा त्या ठिकाणी प्राण घेतो, जीव घेतो, त्याचा जीव जसा तळमळतो ना तसं तो आपल्याला तळमळून मारत असतो. नरकामध्ये सुद्धा त्याला नीट जागा मिळत नाही. म्हणून हा विचार जीवनामध्ये करून जगा. कोणाचाही जीव घेऊन आपलं त्या ठिकाणी पोषण करू नका. खूप चांगले चांगले खाद्य निघालेले आहे. काजू बदामसारखे सुंदर असे सगळं काही तुम्ही खा, पण मांस भक्षण करू नका, व्यसन कुठलंही करू नका. साधू संतांची सेवा करा, मुलांना चांगले संस्कार द्या. एवढंच तुम्हाला सांगेन. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. माझं जर काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. जे चांगलं असेल ते घेऊन जा, फक्त माझी चप्पल सोडून. एका गावात मी असंच सांगितलं, चांगलं चांगलं घेऊन जा. एक बाई माझी चप्पल घेऊन गेली. तेव्हापासून मी 200चीच चप्पल वापरते. असं काही करत जाऊ नका. चप्पल काही कोणी नेली नाही, पण एक विनोदाचा भाग म्हणून चांगलं चांगलं घेऊन जा. जर माझं चुकलं असेल तर क्षमा करा. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुचं आहे, माझ्या पतीचा आशीर्वाद आहे, त्यांचे आभार. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ याच्यामुळे घेत नाही. 1 मिनटं वरतीही घेत नाही आणि कमीही घेत नाही. याचं कारण माझे मुलं आहेत लहान लहान, त्यामुळं मला त्यांना वेळ त्या ठिकाणी 2 तासाचं सवय लागली. 8 ते 10 केलं तर 2 तास, 9 ते 11 केलं तरी 2 तास, आहे की नाही? ही पांडुरंगाची कृपा आहे की माझं बाळ 2 महिन्याचं असल्यापासून सुद्धा मी कीर्तनं केली, पण कधीच माझ्या मुलांनी मला कीर्तनाच्या वेळेत त्रास दिला नाही. ही भगवंताची कृपा माझ्यावरती आहे. म्हणून लहानपणापासून आपल्या मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजे. असं सुद्धा आपण जीवन जगा. आपल्या मुलांना या ठिकाणी कीर्तनाला घेऊन येत जा लहान असतानाच. मोठे झाले की ते येतात त्यांच्या पद्धतीने. या लेकरांसाठी जोरदार एकदा पुन्हा टाळी झाली पाहिजे. तरुणाची खूप गरज आहे, म्हणून यांना प्रोत्साहन द्या. आणि सप्ताहाचे नियोजन मुलांच्या हातामध्ये तुम्ही द्या. जे मोठे वरिष्ठ मंडळी गावातले आहेत त्यांनी तरुण मंडळीच्या हातात दिलं पाहिजे. पोरांनो, तुम्हाला हा सप्ताह पार पाडायचा आहे. पोरं असे जोशाने करतात महाराज.
माझं रामनगरमध्ये कीर्तन झालं. पैठण तालुक्यात रामनगर म्हणून गाव आहे, तुम्ही सर्च करा. कुणी पाहुणे असेल तर बघा विचारून. त्या ठिकाणी महाराज यावर्षी त्यांनी तरुण मंडळीकडे सप्ताह दिला. तर मुलांनी कीर्तनकार आल्यानंतर डीजेने स्वागत केलं. भाऊनी माझा स्टेटस पाहिला असेल. म्हणजे जे तरुण मंडळी करू शकतात की डीजेचा उपयोग कुठं झाला पाहिजे हे त्या रामनगरमधील गावातील मुलांनी दाखवून दिलं आहे. म्हणून तरुण मंडळी जे करू शकतात ते आपल्याकडून होऊ शकत नाही. म्हणून त्यांना जर आपल्याला पुढं करायचं असेल, धर्मकार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असेल तर सप्ताह असो कोणतंही धर्मकार्य असो मुलांच्या हातात तुम्ही द्या. आपल्यापेक्षा जोशाने करतील. म्हणून आपले दिवस गेले पण त्यांचे जाऊ देऊ नका एवढंच सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.